गणमान्य व्यासपीठ, सुजन परीक्षक आणि समोर बसलेले रसिक श्रोते, सर्वांना माझा नमस्कार. परमपूज्य बाबूसाहेब झोपके यांच्या प्रतिमेस मी वंदन करून मी कोड क्रमांक 17 विषय मांडते, मोबाईल हटवा बालपण वाचवा. मला हा विषय निवडण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार. गजगे जिंकल्या टिकल्या पाणी, काचा कवड्या आण कधी गाई, खेळ न खेळता बालपण कधी निघून गेले हे कळलेच नाही. बीट तांदूळ सुरफाट्याने मोठ्या आम्ही झालो, डावरडी झाला तरी कधीच नाही रडलो. असे हे रम्य बालपण असते. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की मुंगी साखरेचा रवा, बालपण देगा देवा, बालपण देगा देवा. मित्रांनो, बाळाच्या जन्मापासून ते बाळ सुजन व सज्ञ होईपर्यंतचा कालावधी म्हणजे बालपण. हे जीवनात एकदाच येणारे पण जीवन घडवणारी अवस्था असते. बालपणात ना असते कुणाची भीती, ना असतो कुणाचा त्रास. संवेदनशून्य मना सगळे घेतात मोकळा श्वास. खेळणे, बागडणे, हसणे, रडणे, शाळेतील मस्ती, सुट्टीतील मज्जा, मामाचे गाव, शिखरणपळी हे सर्व काही बालपणातच असते. लहानपणी गप्पा गोष्टी, बिनपैशाचे खेळ, हो कुणीच मोठे कुणीच बिझी नसते. तेव्हा असतो वेळच वेळ हो. पण गेल्या काही वर्षात हे चित्र पालटून गेले आहे. मुले मैदानावर कमी आणि मोबाईल फोनवर जास्त दिसत आहेत. तंत्रज्ञान रूपी राक्षसाने त्यांचे कोवळे बालपण खाऊन टाकले आहे. पण आताची परिस्थिती पाहिली की मला असे म्हणावेसे वाटते, रात्री झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे बरा हरवला? पाटीवर अ आई लिहिणारा तो खडू कुणी बरा पळवला? कशाला आले आपल्याला हे शानपण? का मोबाईल मध्ये हरवले? सुंदर बालपण. अहो, मैदानावरच्या खेळात धुळीत माखणारे नाजूक हात सध्या मोबाईल गेम्स खेळण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत फ्रान्स सरकारने घातलेली मोबाईल बंदी कौतुकास्पद आहे. यावर आपल्या देशाने विचार करण्याची आजची गरज आहे. अहो, वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याची स्थापना केली. पण याच वयाची मुले आज काय करतात? तर घरात चपातीला नाही आटा पण मोबाईल मध्ये भरपूर रटा. घरात खायला नाही सब्जी पण मुले मोबाईलवर खेळतात पबजी. नेटवर्क आले सगळ्यांच्या दारी, गेली बदलून दुनिया सारी. मोबाईलची किमया न्यारी ही व्यथा आणि कथा प्रत्येक घरोघरी झाली आहे. आजची बालके मोबाईलच्या विळख्यात अडकली आहेत आणि याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नसून आपण सर्वजणच आहोत. मुलांना जन्मताच मोबाईल फोन माहीत नव्हता. आपणच आपल्या सोयीसाठी किंवा त्यांच्या कटकटीतून थोडीशी मोकळीक मिळावी म्हणून त्यांना मोबाईल फोन उपलब्ध करून दिला आणि इथेच भावी पिढीच्या बरबादीची सुरुवात झाली. यात मुलांना तर काय दोष द्यायचा? अहो पालक, जर मुलांसोबत तासनतास मोबाईल फोनवर बसत असतील तर मुलांनी काय आदर्श घ्यायचा? अहो, या मोबाईलने बालपणापासून म्हातारपणापर्यंत सर्वांना वेड लावले आहे. या मोबाईल फोनच्या नादात घरातील कोणतीही व्यक्ती त्या लेकरांकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणूनच सर्व पालकांना मला असे सांगावेसे वाटते की कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा. दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना, मी जर मोबाईल फोन असते तर असा विचार करताना, मी जर मोबाईल फोन असते तर काय झाले असते? सकाळी उठल्यावर आबांनी देवाआधी मलाच पाहिले असते. दिवसभर ताईचे लक्ष फक्त माझ्याकडे राहिले असते. बाबा मला सगळीकडे गेले असते घेऊन. खिशात बसून मी त्यांच्या जग आले असते पाहून. आई माझ्याकडे बघून खुदू हसली असती. सतत मला गालाला लावून गप्पा मारत बसली असती. नको मला मोठा केक, नको मला नवे खेळ, गिफ्ट म्हणून द्याल का मला तुमचा थोडासा वेळ? अशी अवस्था आजच्या बालकांची झाली आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. म्हणून ते आपला बहुतांश वेळ मोबाईल फोनवर घालवत आहेत. परिणामी त्यांना मोबाईल फोनचे व्यसनही लागले आहे. याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे मुलांचे मानसिक शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. विशेषतः डोळ्यांचे
मोबाईलमध्ये हरवत चाललेले बालपण रोका. मोबाईलमध्ये हरवत चाललेले बालपण रोका. मोबाईलमध्ये हरवत चाललेल्या बालपणाची वाटते मला खंत. मोबाईलमध्ये हरवत चाललेल्या बालपणाची वाटते मला खंत. लहानग्यांच्या बालपणाचा असा नका करू अंत, असा नका करू अंत. चला तर